शेतकऱ्यांसाठी आजच्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या आपण या ठिकाणी पाहतोय. पहिलीच बातमी निघते. महाराष्ट्रात उन्हाळा की पावसाळा, ढगाळ वातावरणामुळे हवामानाचा नेम लागेना, उत्तरेकडे शीतलहरींचा मारा. पुढली मोठी बातमी निघते. सीसीआयच्या कापूस खरेदी केंद्रावर 50 कोटींचा भ्रष्टाचार, पणन मंत्र्यांकडून चौकशीचे आदेश. पुढली मोठी बातमी निघते. गुराळाला ऊस दिला असता तर बरं झालं असतं, कारखान्यांकडून कमी दर मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी. पुढली मोठी बातमी निघते. बेकायदा रासायनिक खत कारखान्यावर कारवाई, 2,08,000ची 248 पोती गोदामात सील, शेतकऱ्यांना दिलासा. पुढली मोठी बातमी निघते. बीडमधून संतोष देशमुख यांच्या छळाचे फोटो पाहून व्यथित झालेल्या तरुणाने जीवन संपवले. पुढली मोठी बातमी निघते. बीडमधूनच बीडच्या खोक्याबाईने शिक्षकांसमोरच मुलांना हातपाय तोडण्याची दिली धमकी, व्हिडिओ व्हायरल. पुढली मोठी बातमी निघते. परभणीमधून जमिनीच्या वादातून ऊसाचा ट्रॅक्टर अडवून शेतकऱ्याला लोखंडी रॉडने मारहाण. पुढली मोठी बातमी निघते. धाराशिवमधून अतिशय धक्कादायक बातमी. शेतीला पाणी देण्यावरून 2 कुटुंबात हाणामारी, तिघांचा मृत्यू. पुढली मोठी बातमी निघते. धान उत्पादक शेतकऱ्यांना 10,000 रुपये अनुदान द्या, सुधीर मुनगंटीवार यांची राज्य सरकारवर टीका. शेतकऱ्यांसाठी या होत्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या. धन्यवाद.